आपली मुलगी तिचे द्यायची असेल ना तर त्याची लेवल पाहिली जाते. किती श्रीमंत आहे, माझ्याकडे 50 कोटी प्रॉपर्टी आहे, तर मुलाकडे 100 कोटी असली पाहिजे. पण हात जोडून माता भगिनींना विनंती सांगतो मी तुम्हाला, अनेक वेळा बोलतो ना मी तुम्हाला, बापाच्या प्रॉपर्टीवर मुलगा जर कमवत खात असेल तर हात जोडून सांगतो, मुलगी देताना माणसाने विचार केला पाहिजे. मुलगी देत असताना लोक विचारतात, महाराज नेमकं कसं ओळखावं? एका वाक्यात सांगत असतो, माणसाचं कर्तृत्व पहा. एखाद्या वेळेस तो गरीब असला तरी चालेल. मुलगी देत असताना माणसाने 10 वेळेस विचार केला पाहिजे. मुलगी देत असताना माणसाने मोठ्या कुटुंबात मोठ्या परिवारात मुलगी द्यायचा विचार केला पाहिजे ना. आणि मुलांना मुलगी करत असताना सुद्धा मोठ्याच कुटुंबातली मुलगी केली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज का? हे कलियुग आहे. माणसाला एकांत पाहिजे, एकटाच पाहिजे. काल बोलून गेलो तुम्हाला, लोक विचारतात आम्हाला, मुलगा आहे का? एकटच असावं, त्याला मायबाप नसावे, भाऊ नसावा, बहीण नसावी. आणि तुला काय करायचं? तुझ्या पाया पडायचं नाही ना गड्या. म्हणून वाक्य लक्षात राहू द्या. मी सांगतो ना गड्या, तुमच्यासाठी सांगतो, एकांतात असलेली मुलगी कधी कोणाला दुःख सांगू शकत नाही. मोठा परिवार आहे, मोठ्या परिवारामध्ये माणसं आपलं म्हणून राहतात ना. आजच्या काळातले कित्येक उदाहरण पाहतो गड्या मी. एकांतात असलेल्या मुलीला जवळ कुणी करत नाही. पण एक काळ असा येतो, जर पती व्यवस्थित असेल तर ठीक आहे, नाही तर कधी कधी तिला फॅन जवळ करावा लागतो गड्या. कळतं का मी काय बोलतो तुम्हाला? म्हणून माणसाने कधीही विचार करताना दूरदृष्टीचा विचार करावा. मुलगा कर्तृत्ववान असला ना, अरे जिथे लात मारेल तिथे पाणी काढतो ना. म्हणून मुलगा ज्यावेळेस आपण लग्न करतो पारखून करावं लागतं. अव सोन्याच्या दुकानात गेलो तर सोनं कितीक वेळा आम्ही पारखून घेतो. सोन्याला सुद्धा सोनं म्हणून घेण्यासाठी 5 परीक्षेतून उत्तीर्ण व्हावं लागतं. 5 परीक्षा असतात सोन्याच्या. आणि माणसाला जीवनाच्या परीक्षेत उतरण्यासाठी सुद्धा परीक्षा द्याव्या लागतात ना गड्यानो. म्हणून सांगत असतो, लक्षात राहू द्या, जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. जीवन एकदा है, ऐ अकेले आने वाले तू अकेला जाएगा. कब्र में सोना है तुझको वाम भाग को छोड़कर, नकली घर बनाया तूने असली घर को छोड़कर. जीवनात आम्ही काय केलं हे आम्हाला विचारायची गरज आहे का? लहानाचा मोठा मी करतो ना बाबा. अरे एखादा मुलीचा हात अचानकपणे कुणाच्या तरी आम्ही हातात देऊन मोकळा होतो, चालेल का? नाही ना. म्हणून मुलगा कुणाच्या संगतीत बसतो हे अगोदर माय बापाचं कर्तव्य आहे की आमचा मुलगा कसा आहे. लक्ष नाही देऊ शकत आम्ही. कुणाच्या संगतीत बसतो हे पहा, त्याची लक्षणं सुद्धा तशीच असतील ना. म्हणून जगणं कठीण आहे गड्यांनो. जगणं, शाळेची पुस्तक तुम्ही शिकून मोठं होऊ शकता, पण हे ज्ञान मात्र कुठल्याच शाळेमध्ये कुठल्याच विद्यालयामध्ये शिकवलं जात नाही ना. दुर्भाग्य आहे. पोट भरण्यासाठी ते शिक्षण तुम्हाला अनंत काळ कुणीही शिकवतं. काय इथून बोलतो मी, का बोलतो तुम्हाला? काम नाही आम्हाला, पण एक लक्षात राहू द्या, हे तुमच्यासाठी बोलतो ना. जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय माणसाला माणसाचं महत्व कळत नाही. आणि संघर्षयुक्त जीवन जगलेला माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात राहू द्या, कृष्ण चरित्र आम्हाला शिकवतं ना बाबा. बालपण जन्म झाला कारागृहात, लहानपणापासून त्याच्यावर संकट यावी, आणि आज सुद्धा संकट आहेत. म्हणून मुलगा मोठा झाला की माय बापाची इच्छा असते की त्याचं लग्न केलं पाहिजे. पण घरात सर्वात मोठा मुलगा होता, ज्याचं नाव होतं बलराम. रेवत नावाचा राजा होता, त्याची मुलगी रेवती होती. रेवती सोबत बलराम दादाचा विवाह संपन्न झाला. बोल भक्तवत्सल भगवान की जय. बलराम दादाचा विवाह संपन्न झाला. आता मात्र माझ्या कृष्ण कन्हैयाने विचार केला, गाडी चालवत असताना गतिरोधक दिसला की माणूस ब्रेक मारतो, आणि हायवेला आपोआप गाडी नॉनस्टॉप टापूटाप चालवतो. कृष्ण कन्हैयाने सांगितलं, माझ्या जीवनाचा एकच गतिरोधक होता, तो म्हणजे बलराम दादा.
तोही निघाला, त्याचं लग्न केल्याशिवाय आपण अगोदर कसं करावं? मोठ्याचं लग्न झालं पाहिजे म्हणून बारक्याचं लग्न. पण तुम्हाला सांगू, रामचरित्रामध्ये यज्ञ केल्याशिवाय कोणाला पुत्र प्राप्ती झाली नाही, आणि कृष्ण चरित्रात भांडण केल्याशिवाय त्याचं लग्न कधी कुणासोबत झालं नाही. भांडण केल्याशिवाय लग्न नाही, आणि रामचरित्रात यज्ञ केल्याशिवाय संतती नाही. दोन्हीतला फरक आहे म्हणे. मग असं परमात्म्याचे विवाह किती झाले? परमात्म्याचे 16,108 विवाह आहे. पहिला विवाह परमात्म्याचा कुणासोबत झाला? भीष्म कन्या, ज्याचं नाव होतं रुक्मी, आणि रुक्मिणी बहीण भाऊ होते. या रुक्मीने आपल्या बहिणीचा विवाह शिशुपालासोबत ठरवला होता. परंतु एखाद्या वेळेस माणूस कर्तृत्व ऐकत असतो ना. बघा, रुक्मिणीचं चरित्र आम्हाला काय शिकवतं? एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आजपर्यंत आम्ही कधीच पाहिलेलं नसतं, बघितलेलं नसतं, परंतु रुक्मी जो होता, रुक्मिणीचा भाऊ, याने शिशुपालासोबत रुक्मिणीचा विवाह ठरवला होता. याने सांगितलं आता काळजी नाही म्हणे, पण रुक्मिणीला मान्य नव्हतं. आजपर्यंत द्वारकाधीश भगवंताची कृष्ण कन्हैयाची लीला ऐकलेली होती. कसा आहे तो? कर्तुम अन्यता कर्तुमच भगवंत परमात्मा आहे. अघासुर, बकासुर, योमासुर, अरिष्टासुर, तृणावर्त, पुतना अनेकाचा उद्धार केलेला, आणि जगतामध्ये नाव लौकिक आहे. मनोमन आजपर्यंत रुक्मिणीने कृष्ण कन्हैयाला कधी पाहिलं नव्हतं, पण मनोमन पती म्हणून वरण केलेलं होतं. विवाह करेल तर मी फक्त त्याच्यासोबत करेल. विवाह सोहळा तयारी चालू होती, आणि तेवढ्यामध्ये रुक्मिणीने पत्र पाठवलं, द्वारकेमध्ये पत्र पाठवलं आणि सांगितलं, विनंती आहे कात्यायनी महामाये देव देव जगतपते, मी फक्त तुमचं नाव ऐकलंय, तुमच्या कथा ऐकल्या, तुमचं वर्णन मी ऐकलंय, आजपर्यंत मी कधी पाहिलं नाही. मी विवाह दुसऱ्या सोबत करणार नाही, माझा प्राण गेला तरी चालेल, मी तुमच्या सोबतच विवाह करणार आहे. आज मी कात्यायनी मातेच्या मंदिरात जाते, आपण यावं. एवढं पत्र केवळ कृष्णाच्या हातात पडलं, कन्हैयाने क्षणाचा विचार नाही केला. धावत परमात्मा निघाला, धावत निघाला, आणि कन्हैयानं धावत गेलेलं बघितलं. बळीराम दादानी विचार केला, आजपर्यंत मला सांगितल्याशिवाय पाऊल सुद्धा दाराच्या बाहेर टाकीत नाही, आज गपचिप न सांगता गपचिप गेलं म्हणजे काहीतरी भानगड आहे. याने विचार केला, आणि कात्यायनी महामातेच्या मंदिरामध्ये परमात्म्याने रुक्मिणीला घेतलं आणि रथात विराजमान होऊन द्वारकेमध्ये आणलं. रुक्मी सहित सर्व दैत्य पाठीमागे लागले होते. बळीराम दादानी अपमान केला. शहाण्या माणसाचा मरण कशात असतं सांगून देतो तुम्हाला. मरण म्हणजे शरीराचा वध नाही, कळतंय ना? अपमान हा सर्वात माणसाचा मोठा वध आहे, लक्षात राहू. वध म्हणजे काय आहे? अपमान हाच सर्वात मोठा वध आहे. अपमानित केलं आणि रुक्मीला राजदरबारातून पाठवलं.